and impact of IPM. Controlling of pests and diseases is one of the most challenging task of implementation of IPM. तर पेस्ट अँड डिसीज कंट्रोल करणं हे IPM इम्प्लिमेंटेशन करताना इम्पॉर्टंट टास्क आहे. इट सक्सेस रिक्वायर्स advanced knowledge of plant pathology, entomology, horticulture, chemistry, mathematics and equipment operation. तर तुम्हाला IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुली करायचं असेल तर तुम्हाला त्याबाबत पॅथॉलॉजी, एंटॉमॉलॉजी, हॉर्टिकल्चर, त्यानंतर केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि जे काही इक्विपमेंट्स वापरणार आहात तर त्याचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्या 4 स्टेप्स आहेत. इट इज 4 स्टेप प्रोसेस. इम्प्लिमेंटेशन ऑफ IPM इज 4 स्टेप प्रोसेस. ऍक्ट टू प्रिव्हेंट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आपण आपल्या फील्डवर एखादा आपलं जास्त प्रमाणात फील्ड जर असेल तर आपण त्याच्यावर एखादा मॅनेजर नेमला पाहिजे फील्डची निगा राखण्यासाठी, त्याच्यावर येणारे पेस्ट, डिसीज यांची माहिती मिळण्यासाठी. आणि त्यानुसार आपण त्याला कोणत्या इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा यूज करू शकतो यासाठी आपल्याला एखादा मॅनेजर ठेवावा लागेल. फील्ड मॅनेजर कीप एरिया हेल्दी. जे काही फील्ड आपली आहे तो मॅनेजर ती आपली फील्ड आहे ती हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करतो. IPM program should focus on proper planting and cultural practices. IPM प्रोग्राम मध्ये जास्तीत जास्त फोकस कशावर पाहिजे तर प्लांटिंग म्हणजे स्पेसिंग वगैरे प्लांट मध्ये किती पाहिजे, रो टू रो, प्लांट टू प्लांट, ह्या गोष्टी महत्वाच्या. त्यानंतर कल्चरल प्रॅक्टिसेस. कल्चरल प्रॅक्टिस मध्ये काय आलं, तुम्ही नांगरणी करता, हॅरोईंग करता, त्यानंतर जे काही सीड मटेरियल वापरणार आहे ते डिसीज फ्री पाहिजे. त्यानंतर अलॉंग विथ सिलेक्टिंग रेजिस्टंट ऑर टॉलरंट व्हरायटी. म्हणजे तुम्ही जे व्हरायटी वापरणार आहे ती डिसीज आणि पेस्टला हे रेजिस्टंट असावी, टॉलरंट असावी, किंवा वीड बरोबर त्याचं कमी वीड येण्यासाठी काही वीड कम्पिटिटिव्हनेस व्हरायटी असतात त्याचा यूज केला पाहिजे. प्रिव्हेन्शन इज इफेक्टिव्ह अँड कॉस्ट इफिशियंट मेथड विथ नो एन्व्हायरमेंट ऑर ह्युमन रिस्क. आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेंटिव्ह मेथड जे आहेत की म्हणजे यूज ऑफ डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज किंवा कल्चरल प्रॅक्टिसेस जे काय आहेत ते व्यवस्थित करणे, प्रॉपर प्लांटमध्ये स्पेसिंग ठेवणे, ह्या कशा आहेत तुम्हाला तुमच्या जे काही सुरुवातीचे जे खर्च आहेत प्लांटिंगच्या वेळी ते खर्च कमी करण्यासाठी आपण डिसीज रेजिस्टंट किंवा पेस्टिसाइड व्हरायटी वापरतो. त्यामुळे काय होतं, आपण इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा कमी यूज करतो, त्यामुळे एन्व्हायरमेंट आणि ह्युमनला पण रिस्क कमी होते. सेट ऍक्शन थ्रेशोल्ड. सेट ऍक्शन थ्रेशोल्ड ही सेकंड स्टेप आहे. बिफोर टेकिंग एनी ऍक्शन फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, फील्ड मॅनेजर डिटरमाइन द पेस्ट पॉप्युलेशन अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. जर आपल्याला एखादा स्प्रे घ्यायचा आहे किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अप्लाय करायचंय त्या फील्डमध्ये, तर त्या फील्डमध्ये असलेले पेस्ट पॉप्युलेशन आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन याचा स्टडी केला पाहिजे. साइटनिंग वन पेस्ट डज नॉट रिक्वायर्ड ऍप्लिकेशन ऑफ कंट्रोल मेजर्स. समजा एखादी पेस्ट जर ऑब्झर्व होत असेल तर लगेच त्यासाठी कंट्रोल मेजर्स अप्लाय केले पाहिजेत असं काही नाही. त्यानंतर थर्ड स्टेप, आता हे जे मी काय सांगतो हे तुमच्या बुकमध्ये मी तुम्हाला जी PDF पाठवली त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट आहेत. थर्ड स्टेप, मॉनिटर अँड आयडेंटिफाय पेस्ट. मेनी ऑर्गॅनिझम्स कॉज नो थ्रेट ऑर डॅमेज टू लँडस्केप ऑर ह्युमन्स. आता सगळेच ऑर्गॅनिझम काय आपल्याला किंवा त्या क्रॉपला हार्मफुल असतील असे नाही, काय काय बेनिफिशियल ऑर्गॅनिझम पण असतात. वर्कर्स मस्ट पॉझिटिव्हली आयडेंटिफाय पेस्ट सो मॅनेजर्स कॅन मेक अप्रोप्रिएट कंट्रोल डिसिजन.
जे काही वर्कर काम करणारे असतात आपल्या फील्डमध्ये, तर त्यांनी त्या कोणती पेस्ट आहे, कोणता डिसीज आहे हे व्यवस्थित आयडेंटिफाय करून ते मॅनेजरला सांगितलं पाहिजे, तर मॅनेजर त्यानुसार कंट्रोल मेजर्स अप्लाय करू शकतो. दिस प्रोसेस रिड्यूस द ऍप्लिकेशन पेस्टिसाइड अननेसेसरी. म्हणजे आपल्याला जर ते पेस्ट आयडेंटिफाय झाली तर आपण त्या पेस्टवर जे काय सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहेत किंवा सिस्टेमिक फंजिसाइड आहेत त्याचा स्प्रे करून ती पेस्ट किंवा डिसीज कंट्रोल आणू शकतो. जर इतर समजा ब्रॉड जे काय ब्रॉड स्पेक्ट्रम फंजिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड जर स्प्रे केला तर त्याचा इतर पेस्टना त्या हार्मफुल असू शकतात. त्यामुळं आपण जर वर्करने जर ती पेस्ट आयडेंटिफाय केली आणि मॅनेजरला सांगितली तर तो त्या स्पेसिफिक पेस्टसाठी आवश्यक असणारे कंट्रोल मेजरच अप्लाय करू शकेल. त्यामुळे पेस्टिसाइडवर इतर कुठल्या पेस्टिसाइडवर होणारा खर्च वाचू शकतो. इट ऑल्सो रिड्युसेस द यूज ऑफ रॉंग पेस्टिसाइड ऑर ऍप्लिकेशन ऑफ पेस्टिसाइड ऍट रॉंग टाइम. त्यामुळे काय होणार आहे, आपण एखादं रॉंग पेस्टिसाइड वापरणं, ज्या अनावश्यक असं पेस्टिसाइड ज्याच्यामुळे ती पेस्ट किंवा डिसीज कंट्रोल येणार नाही, असलं पेस्टिसाइड किंवा फंजिसाइड वापरणं आपण टाळू शकतो. किंवा त्याचं प्रॉपर टाइम असणार, ज्या काळात ते पेस्ट किंवा डिसीज जास्त प्रमाणात दिसतो त्या काळात आपल्याला पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड स्प्रे केलं पाहिजे. तर ते टाइम नुसारच आपल्याला ते पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड स्प्रे करावं पाहिजे. which can translate to save the lost time and money. तर असं केल्यामुळे जर आपण प्रॉपर पेस्टिसाइड वापरले ऍट प्रॉपर टाइमला तर आपला जो वेळ आणि पैसा हा वाया जाणार आहे तो वाचू शकतो. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटला पण डॅमेज होणार नाही. फोर्थ स्टेप, टेक कंट्रोल. Fourth step, take control. When there is a need for pest control, manager need to choose the proper control measures. When there is a need for pest control, manager need to choose the proper control measures. जेव्हा पेस्ट कंट्रोल ची गरज आहे त्यावेळी मॅनेजर काय करणार, आवश्यक असलेल्या पेस्टिसाइडचा फंजिसाइडचा स्प्रे घेणार. द फर्स्ट ऑप्शन शुड बी द मोस्ट इफेक्टिव्ह but least toxic control. The first option should be the most effective but least toxic control. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जे कंट्रोल मेजर वापरणार आहे तो इफेक्टिव्ह पाहिजे पण त्याचा टॉक्झिसिटी जास्त नाही पाहिजे. त्याच्यामुळे बेनिफिशियल ऑर्गॅनिझमला किंवा क्रॉपला किंवा ह्युमन बिईंगला काही हार्मफुल नसलं पाहिजे. द ऍक्शन इन्व्हॉल्व using pheromones, chemicals, mechanical controls that disturb the mating of insect pest. आता फेरोमन्स म्हणजे काय आहे, तर एक लूर असतो, म्हणजे एक इसेन्स असतो लूरला, म्हणजे त्याच्याकडे मेल इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. जर मेल इन्सेक्ट अट्रॅक्ट झाले आणि त्या एक फनेल सारखं स्ट्रक्चर असतं, फनेलच्या खाली लूर लावलेला असतो आणि त्याच्या फनेलला खालच्या बाजूला अशी प्लॅस्टिक पिशवी जोडलेली असते. तर त्याच्यामध्ये त्या लूरकडे मेल इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात आणि ते त्या पिशवीमध्ये साठतात, त्यांना काही बाहेर जाता येत नाही. मग असे मेल इन्सेक्ट आहेत ते आपण कलेक्ट करून केरोसिन वॉटर मध्ये टाकतो आणि त्यामुळे काय होतं, ते मेल इन्सेक्ट किल केले जातात. मग जर मेल इन्सेक्ट आणि फिमेल इन्सेक्टचं मेटिंग जर झालं नाही तर काय होणार, त्यांचं प्रोडक्शन जे काय आहे, फिमेल जे आहे ती अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार, त्यामुळं इन्सेक्ट पॉप्युलेशन कमी राहणार. The action involves using pheromones, chemicals, mechanical controls that disturb the mating of insect pest. If above tactics or control measures are not working, manager might need to be scheduled additional action such as application of targeted pesticide. If above tactics or control measures are not working,
managers might need to schedule additional action such as application of targeted pesticide. जर वरील जे काही फेरोमन ट्रॅप्स आहेत किंवा मेकॅनिकल कंट्रोल मेजर्स आहेत ते जर हे आपल्याला जर रिझल्ट देत नसतील तर काय केलं पाहिजे, टार्गेट पेस्टिसाइड म्हणजे सिस्टॅमिक इन्सेक्टिसाइड, सिस्टॅमिक फंगिसाइडचा यूज केला पाहिजे की ते डायरेक्ट त्या स्पेसिफिक पेस्टसाठी, स्पेसिफिक डिसीजसाठी वापरले जातात आणि त्याच्यामुळे तो डिसीज किंवा पेस्ट कंट्रोल होऊ शकते. वर्कर ऑल्सो शुड अप्लाय द पेस्टिसाइड when पेस्ट इज मोस्ट व्हल्नरेबल. ज्यावेळी एखादी पेस्ट किंवा डिसीजचा नुकसान करण्याची पातळी जास्त आहे किंवा जास्त अटॅक आहे त्यावेळी काय केलं पाहिजे, वर्करनी पेस्टिसाइडचा स्प्रे घेतला पाहिजे. अवॉइड स्प्रेइंग ऑफ नॉन स्पेसिफिक और ब्रॉड स्पेक्ट्रम पेस्टिसाइड्स. म्हणजे अशा वेळी ज्यावेळी जास्त प्रमाणात इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फेस्टेशन झालेलं आहे त्यावेळी काय केलं पाहिजे, तुम्ही नॉन स्पेसिफिक किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम पेस्टिसाइडचा यूज केला नाही पाहिजे, तर सिस्टमिक पेस्टिसाइडचा यूज केला पाहिजे. म्हणजे कोणती पेस्ट आहे, कोणता डिसीज आहे, त्या पेस्टवर कोणतं इन्सेक्टिसाइड किंवा त्या डिसीजवर कोणतं फंजिसाइड सिस्टमिक ऍक्शन करते असंच फंजिसाइड किंवा इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घेतला पाहिजे. त्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑफ IPM. इम्पॅक्ट ऑफ IPM तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा इम्पॅक्ट काय आहे. द प्रोडक्शन ऑफ पेस्टिसाइड स्टार्टेड इन इंडिया in 1952 near Calcutta with establishment of pesticide production plant. तर 1952 मध्ये कलकत्तामध्ये पेस्टिसाइड प्रोडक्शन प्लांटचं स्थापन करण्यात आलेलं आहे. इन इंडिया इन्सेक्टिसाइड युज्ड इज 76%. भारतामध्ये इन्सेक्टिसाइडचा यूज 76% करतात तर वर्ल्ड मध्ये 44% करतात. हर्बिसाइडचा इंडियामध्ये यूज हा 10% आहे, वर्ल्ड मध्ये 30% आहे. फंजिसाइड यूज इन इंडिया 13% अँड इन वर्ल्ड 21%. तर कोणकोणत्या क्रॉप मध्ये जास्त प्रमाणात पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड वापरले जातात. द मेन यूज ऑफ पेस्टिसाइड इन इंडिया इज फॉर कॉटन. तर कॉटन मध्ये सगळ्यात जास्त पेस्टिसाइडचा यूज केला जातो, फॉलोड बाय पॅडी अँड व्हीट. The main use of pesticide in India is for cotton, followed by paddy and wheat. Next, benefits of pesticides. The primary benefits of pesticides get direct gain from their use. म्हणजे तुम्ही जर पेस्टिसाइड्स यूज केला तर त्यांचं लगेच आपल्याला गेन मिळू शकतो. एक्झाम्पल काय, बाय युझिंग पेस्टिसाइड इन कॅबेज क्रॉप इट किल द कॅटरपिलर फीडिंग ऑन कॅबेज क्रॉप अँड देअर बाय हायर यील्ड ऑफ कॅबेज क्रॉप विथ बेटर क्वालिटी. जर तुम्ही पेस्टिसाइडचा कॅबेज मध्ये यूज केला तर त्याच्यामध्ये असणारी कॅटरपिलर ही पेस्ट किल केली जाते आणि त्यामुळे काय होतं, कॅबेज क्रॉपचं यील्ड आणि प्रोडक्शन वाढतं, त्याचप्रमाणे त्याची क्वालिटी पण बेटर असते. यूज ऑफ पेस्टिसाइड इन फॉरेस्ट्री, पब्लिक हेल्थ, डोमेस्टिक स्पियर अँड ऑफ कोर्स इन ऍग्रिकल्चर सेक्टर विच द इंडियन इकॉनॉमी इज लार्जली डिपेंडंट. तर पेस्टिसाइडचा यूज हा आपण फॉरेस्ट सेक्टर मध्ये करतो, पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये करतो. डोमेस्टिक स्पियर म्हणजे काय आलं, आपण जे काय फ्लायज, मॉस्किटो, कॉकरोच, रॅट, टर्माइट हे कंट्रोल करण्यासाठी हाऊस होल्ड पेस्ट कंट्रोल म्हणजे घरामध्ये असणारे जे काही इन्सेक्ट पेस्ट आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण पेस्टिसाइडचा यूज करतो. त्यानंतर पब्लिक हेल्थ म्हणले तर जे काही मॉस्किटो आहेत, मॉस्किटोमुळे भरपूर प्रमाणात रोग पसरले जातात, तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण पेस्टिसाइडचा यूज करतो. त्याचप्रमाणे ऍग्रिकल्चर मध्ये तर आपण पेस्टिसाइडचा यूज करतोच. देयर इज इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन अचीव्ड बाय युझिंग पेस्टिसाइड्स, हाय यील्डिंग व्हरायटीज
अँड ॲडव्हान्स्ड इरिगेशन टेक्नॉलॉजीज. तर फूड ग्रेनचं प्रोडक्शन कशामुळे वाढलेलं आहे, तर आपण वापरणारे पेस्टिसाइड्स, त्यानंतर हाय यील्डिंग व्हरायटीज आणि जे काही ॲडव्हान्स टेक्निक आहे इरिगेशनचं ते वापरल्यामुळं फूड ग्रेनचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. एक्झाम्पल फीट यील्ड इन युनायटेड किंगडम. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हीटचं जास्त प्रोडक्शन युनायटेड किंगडममध्ये घेतलं गेलं. कॉर्न यील्ड इन USA. Corn yield in USA. Pesticides have been an integral part of process by reducing losses from the weed, disease and insect pest that can reduce the amount of price of harvestable produce. तर आपण जे काय हार्वेस्टेबल प्रोड्यूस म्हणजे पीक काढणीनंतर जे काय आपल्याला यील्ड मिळणार आहे, तर त्याच्यामध्ये लॉस, तर त्या यील्डचा लॉस कशामुळे होऊ शकतो, तर वीड, डिसीज आणि इन्सेक्ट पेस्टमुळे. जर आपण पेस्टिसाइडचा यूज केला तर वीड, डिसीज आणि इन्सेक्ट पेस्ट मुळे होणारं डॅमेज हा प्लांटला कमी होतो आणि त्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला क्वालिटी यील्ड मिळू शकते. नेक्स्ट आहे क्वालिटी ऑफ फूड. Quality of food. Eating fruit and vegetables regularly reduce the risk of cancer, high blood pressure, heart disease, diabetes, stroke and other chronic disease. जर तुम्ही फ्रुट्स व्हेजिटेबल जर रेग्युलरली खाल्ले तर कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, डायबिटीज किंवा इतर कुठले जुनाट आजार असतील तर ते होण्यापासून ते होत नाही. If we follow IPM for crop production, then there is a production of fruit vegetable with very low residue of pesticide. IPM म्हणजे काय आहे, तर आपण जे काही मेथड्स आहेत डिसीज कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये फक्त पेस्टिसाइडचा यूज एवढंच येत नाही, तर केमिकल, बायोलॉजिकल, फिजिकल आणि ह्या सगळ्या मेथडचा एकत्रित आपण वापर करून डिसीज किंवा पेस्ट कंट्रोल केला जातो. त्यामुळे काय होतं, कमी प्रमाणात इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड वापरले जातात. त्यामुळं IPM फॉलो जर केलं तर आपण जे काही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल प्रोड्यूस करतो तर त्याच्यामध्ये त्या फंजीसाइड, इन्सेक्टिसाइडचे रेशिओ हे कमी प्रमाणात आढळतात. नेक्स्ट पॉइंट आहे हजार्ड्स ऑफ पेस्टिसाइड. तर पेस्टिसाइडचे काय दुष्परिणाम आहेत. डायरेक्ट, फर्स्ट आहे डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन ह्युमन. Pesticides are used widely to control weed and insect infestation in agriculture field and various pests and diseases. Example, mosquito, rat, mite, etc. in house, offices and malls. तर पेस्टिसाइडचा आपण जास्त प्रमाणात कशामध्ये उपयोग करतो, तर ऍग्रिकल्चर मध्ये करतोच. त्याचप्रमाणे हाऊस किंवा ऑफिस, मॉल्स ह्याच्यामध्ये पण मॉस्किटो, रॅट किंवा माईस हे कंट्रोल करण्यासाठी आपण पेस्टिसाइडचा यूज करतो. तर जास्त प्रमाणात पेस्टिसाइडचा यूज केल्यामुळं ऑफिस, मॉल, त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं, तर त्याचे जे काही रेसिड्यू आहेत तर ते रेसिड्यू जे आहेत ते फूड किंवा ड्रिंकिंग वॉटरमध्ये डिटेक्ट होऊ शकतात. Although such hazards range from शॉर्ट टर्म, म्हणजे काय होऊ शकतं, काय काय त्याचं काय दुष्परिणाम हे थोड्या प्रमाणात दिसू शकतात. ते कशामध्ये, तर स्किन अँड आय इरिटेशन होऊ शकतं. जर तुम्ही पेस्टिसाइडचा यूज जास्त प्रमाणात केला, स्किन अँड आय इरिटेशन किंवा हेडेक, डोकेदुखी होऊ शकते, डिझिनेस, चक्कर येऊ शकते, नोसिया, मळमळ होऊ शकते. Hence, eco-friendly pesticides and integrated pest management technique is desirable to reduce the impact of pesticide. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर इको फ्रेंडली पेस्टिसाइड किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट टेक्निक जर यूज केले तर आपण ह्या हजार्ड्स पासून दूर राहू शकतो. नेक्स्ट, इम्पॅक्ट थ्रू फूड कमोडिटीज. For determining the extent of pesticide contamination in the foodstuffs, म्हणजे जे काही तुम्ही फूड स्टफ वापरताय
खाण्यासाठी जे काही पदार्थ वापरताय तर त्याच्यामध्ये कोणकोणते पेस्टिसाइड आहेत यासाठी एक कमिटी एक प्रोग्राम स्थापन केलेला आहे युरोपियन युनियननं. मॉनिटरिंग ऑफ पेस्टिसाइड रेसिड्यूज इन प्रोडक्ट्स ऑफ प्लांट ओरिजिन इन युरोपियन युनियन. मॉनिटरिंग प्रोग्रामचं नाव काय? मॉनिटरिंग ऑफ पेस्टिसाइड्स रेसिड्यू in products of plant origin in European Union started to be established in European Union since 1996. In 1996, 7 pesticides: acephate, chloropyrifos, chloropyrifos methyl, methamidofos, iprodione, prosimidone, and chlorothalonil. And other pesticides: benomyl group madlam, manab, and dithiocarbamates were analyzed in. आता वरील जे काय मी पेस्टिसाइडची नाव घेतलेली आहेत, ऍसिफेट, क्लोरोपायरिफॉस मिथिल, मिथामिडोफॉस, इप्रोडिओडिन, प्रोसाइमिडोन अँड क्लोरोथॅलोनिल अँड डायथिओकार्बामाइड्स. तर हे जे काय पेस्टिसाइड्स आणि फंजिसाइड्स आहेत तर हे काय काय क्रॉप अनालाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे रेसिड्यू ऑब्झर्व झालेले आहेत. कोणकोणते क्रॉप आहेत की ज्याच्यामध्ये ह्याचे रेसिड्यू ऑब्झर्व झालेले आहेत? तर ऍपल, टोमॅटो, लेट्यूस, स्ट्रॉबेरी अँड ग्रेप्स. ऍपल, टोमॅटो, lettuce, strawberry and grape. Lettuce crop with more MRLs than any of the other crop. तर लेट्यूस मध्ये जास्त प्रमाणात त्याचं रेसिड्यू, मॅक्झिमम रेसिड्यू लेवल, MRL म्हणजे काय? मॅक्झिमम रेसिड्यू लेवल. तर सगळ्यात जास्त पेस्टिसाइडचा रेसिड्यू कशामध्ये, कुठल्या क्रॉप मध्ये ऑब्झर्व झालेला आहे? तर लेट्यूस मध्ये. MRL, the traces pesticides lives in treated products are called residue. A maximum residue level is highest level of pesticide residue that is legally tolerated in or on food when pesticides are applied correctly. तर MRL मॅक्झिमम रेसिड्यू लेवल काय? हायेस्ट लेवल ऑफ पेस्टिसाइड रेसिड्यू, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पेस्टिसाइड रेसिड्यू म्हणजे तेवढाच आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल त्या क्रॉप मध्ये, MRL लेवल जर त्या क्रॉप मध्ये पेस्टिसाइडची जास्त असेल म्हणजे जेवढी सांगितले त्याच्यापेक्षा, तर ते क्रॉप हे डिस्कार्ड केलं जातं किंवा ते एक्सपोर्टसाठी यूज केलं जात नाही. In 1997, 13 pesticides. In 1997, 13 pesticides: acephate, carbendazim, chloropyrifos, DDT, diazinon, indosulfan, methamidofos, iprodiene, metalaxyl, methidathione, thiobendazole, ट्रायझोफॉस वेअर असिस्ट इन 5 कम्युनिटीज. तर वरील जे काही इन्सेक्टिसाइड आहेत ते कशामध्ये जास्त आपल्याला ऑब्झर्व झालेले आहेत? तर मॅन्डेरिन, पियर, बनाना, बीन्स अँड पोटॅटो. मॅन्डेरिन्स, पियर्स, बनाना, बीन्स अँड पोटॅटो. इन इंडिया, द फर्स्ट रिपोर्ट ऑफ पॉइझनिंग ड्यू टू पेस्टिसाइड वॉज फ्रॉम केरला इन 1958. तर इंडियामध्ये, केरळामध्ये फर्स्ट रिपोर्ट पॉइझनिंग पेस्टिसाइडचा आलेला आहे. वेअर ओव्हर 100 पीपल्स डायड आफ्टर कन्झ्युमिंग व्हीट फ्लोअर कंटॅमिनेटेड विथ पॅराथिऑन हर्बिसाइड. जर व्हीट फ्लोअर जे आहे त्याच्यामध्ये पॅराथिऑन हर्बिसाइडचा अंश सापडल्यामुळे आणि ते पीठ खाल्ल्यामुळे तिथे
100 लोकांचा मृत्यू झालेला आहे. DDT रेसिड्यू वेअर फाउंड इन अबाउट 82% ऑफ बोविन मिल्क. म्हणजे जे काही गाईचं दूध आहे, दुधामध्ये एक 82% म्हणजे 12 स्टेटमधून त्यांनी ते सॅम्पल कलेक्ट केले होते काऊ मिल्कचे. तर त्याच्यामध्ये 82% त्याच्यामध्ये DDTचा रेसिड्यू ऑब्झर्व झालेला आहे. द प्रोपोर्शन ऑफ सॅम्पल विथ रेसिड्यू अबोव द टॉलरंट लिमिट वॉज हायेस्ट इन. तर महाराष्ट्रामध्ये जे काही सॅम्पल कलेक्ट केले तर त्याच्यामध्ये 74% जे काही काऊ मिल्क होतं त्याच्यामध्ये रेसिड्यू ऑब्झर्व झाले. गुजरातमध्ये 70%, आंध्र प्रदेश 57, हिमाचल प्रदेश 56 आणि पंजाब 51. द रिमेनिंग स्टेट दिस प्रोपोर्शन वॉज लेस दॅन 10%. इतर ज्या स्टेट आहेत त्याच्यामध्ये हे जे काही वरचं प्रोपोर्शन सांगितलेलं आहे तर ते 10% आहे. नंतर इम्पॅक्ट ऑन इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंटवर त्याचा काय इम्पॅक्ट होतो. पेस्टिसाइड कॅन कंटामिनेट सॉइल, वॉटर, टर्फ म्हणजे ग्रास, सॉइल, वॉटर, टर्फ, टर्फ मीन्स ग्रास अँड अदर व्हेजिटेशन, इतर कुठली पिकं असतील ते. इन ॲडिशन टू किलिंग इन्सेक्ट ऑर वीड्स, pesticide can be toxic to a host of other organisms including bird, fish, beneficial insects and non-target plants. तर इन्सेक्ट बरोबर पेस्टिसाइड्स हे इन्सेक्ट किल करण्यासाठी वापरतात, त्यानंतर वीड किल करण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर ते इतर जे काही ऑर्गॅनिझम आहेत किंवा बर्ड, फिश, बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत किंवा नॉन टार्गेट प्लांट आहेत त्यांनाही ते हार्मफुल आहेत. नेक्स्ट आहे सरफेस वॉटर कंटामिनेशन. म्हणजे जे काही भूतलावरील पाणी आहे त्याचं कंटामिनेशन कसं होतं. तर पेस्टिसाइड कॅन रीच सरफेस वॉटर थ्रू रन ऑफ फ्रॉम ट्रीटेड प्लांट अँड सॉइल. जेव्हा आपण एखादी सॉइल आपण ट्रीट का करतो तर सॉइल बॉर्न डिसीज होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण क्लोरोपिक्रिन, फॉर्माल्डिहाइड किंवा इतर फंजिसाइडचा आपण सोविंगच्या अगोदर ऍप्लिकेशन करतो. किंवा प्लांटवर आपण फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड, हार्बिसाइडचं ऍप्लिकेशन करतो. जर पाऊस पडला, पावसाच्या पाण्या थ्रू ते सरफेस वॉटर जे आहे त्याच्यामध्ये हे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मिक्स केले जातात. कंटामिनेशन ऑफ वॉटर बाय पेस्टिसाइड इज वाईड स्प्रेड. तर पेस्टिसाइड मुळे जे काय भूतलावरील पाणी आहे त्याचं कंटामिनेशन होत राहतं. Study done by US Geological Survey on major river basin across country, more than 90% of water and fish samples from all streams contained one or more of several pesticides. जर तुम्ही जे काही रिव्हर्स आहेत त्यांचं वॉटर सॅम्पल चेक केलं किंवा त्याच्यामध्ये आढळणारे फिशचे सॅम्पल जर चेक केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा अधिक पेस्टिसाइड्स आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्या अनालिसिस नंतर ऑब्झर्व होतात. नेक्स्ट आहे ग्राउंड वॉटर कंटामिनेशन. ग्राउंड वॉटर कंटामिनेशन. ग्राउंड वॉटर पोल्युशन ड्यू टू पेस्टिसाइड इज वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम. तर जे काही भूगर्भातील पाणी आहे ह्याचं पोल्युशन हा एक मोठा प्रश्न आहे. अकॉर्डिंग टू द US Geological Survey, at least 143 different pesticides have been found in groundwater. तर जे काही US Geological Survey आहे त्यांनी 143 पेस्टिसाइड हे ग्राउंड वॉटर मध्ये ऑब्झर्व झालेले आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. During one survey in India, 58% of drinking water samples drawn from various hand pump and wells around Bhopal, Madhya Pradesh were contaminated with organochlorine pesticides. तर इंडियामध्ये भोपाळ, मध्य प्रदेश मधून जर हँडपंप किंवा वेलचे जे काही पाणी आहे, विहिरीतलं पाणी किंवा हँडपंपचं पाणी, ह्याचं ज्यावेळी अनालिसिस केलं तेव्हा त्या पाण्यामध्ये ऑर्गॅनोक्लोरिन हे
पेस्टिसाइड ऑब्झर्व झालेला आहे. जर एकदा जर का ग्राउंड वॉटर पोल्युशन वाढलं, वन्स ग्राउंड वॉटर इज पोल्युटेड विथ टॉक्सिक केमिकल, इट टेक्स मेनी इयर टू बी क्लीन अप. जर एकदा का ग्राउंड वॉटर पोल्यूट झालं टॉक्सिक केमिकलमुळे, तर ते क्लीन करण्यासाठी खूप वर्ष लागतात आणि क्लीनअप मे ऑल्सो बी व्हेरी कॉस्टली अँड कॉम्प्लेक्स. आणि ते क्लीन करणं म्हणजे खूप कॉस्टली आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑन सॉइल फर्टिलिटी. इफेक्ट ऑन सॉइल फर्टिलिटी. Heavy treatment of soil with pesticides declines the population of beneficial soil organism. जर तुम्ही सॉइल मध्ये जास्त प्रमाणात पेस्टिसाइडचा यूज केला तर सॉइल मध्ये असणाऱ्या बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या कमी होते. प्लांट डिपेंड ऑन व्हेरियस सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. Plant depend on various soil microorganisms which transform atmospheric nitrogen into nitrate. तर प्लांट मध्ये असे काही ऑर्गॅनिझम आहेत की ज्याच्यावर प्लांट अवलंबून आहे. कोणते मायक्रोऑर्गॅनिझम? की ते मायक्रोऑर्गॅनिझम ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे त्याचं नायट्रेट मध्ये रूपांतर करतात आणि तो नायट्रेट हा प्लांट यूज करतो. This nitrate used by plant. Herbicide disrupt this process. जर तुम्ही हर्बिसाइडचा यूज करत असाल तर हर्बिसाइड पण हे नायट्रोजन टू नायट्रेट मध्ये कन्व्हर्जन करणारे मायक्रोब्स आहेत, त्याला अडथळा निर्माण करतात. हर्बिसाइड ट्रायचोपायर इनहिबिट सॉइल बॅक्टेरिया. हर्बिसाइड ट्रायक्लोपायर inhibit soil bacteria that transform ammonia into nitrate. काय हर्बिसाइड ट्रायक्लोपायर काय करतं? सॉइल बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करतं. त्यामुळे काय होतं? अमोनिया टू नायट्रेट मध्ये जे कन्व्हर्जन होणार आहे थांबलं जातं आणि त्यामुळे प्लांटवर इफेक्ट होतो, हार्मफुल इफेक्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे ग्लायफोसेट हर्बिसाइड रिड्युसेस द ग्रोथ and activity. Glyphosate herbicide reduces the growth and activity of free living nitrogen fixing bacteria in soil. तर ग्लायफोसेट हर्बिसाइडचा जे काही फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत त्यांच्या ग्रोथवर परिणाम होतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2,4-D. 2,4-D reduces nitrogen fixation by the bacteria. 2,4-D reduces nitrogen fixation by the bacteria that live on the roots of bean plants. 2,4-D चं ऍप्लिकेशन 2,4-D हर्बिसाइड आहे, त्याचं ऍप्लिकेशन केल्यामुळे काय होतं? जे बॅक्टेरिया बीन प्लांटच्या रूट्सवर आहेत त्यांच्याकडून होणारं नायट्रोजन फिक्सेशन त्याच्यामध्ये रिडक्शन होतं. 2,4-D reduces the growth and activity of nitrogen fixing blue-green algae and inhibit the transformation of ammonia into nitrate by soil bacteria. 2,4-D reduces the growth and activity. 2,4-D काय करतं? जे काही नायट्रोजन फिक्सिंग ब्लू-ग्रीन algae आहेत त्याचप्रमाणे नायट्रोजन फिक्सिंग ब्लू-ग्रीन algae आहेत त्यांचं काय होतं? ग्रोथ इनहिबिट करतं. त्यामुळे काय होतं? त्यांच्या थ्रू होणार ट्रान्सफॉर्मेशन आहे काय अमोनिया टू नायट्रेट किंवा सॉइल बॅक्टेरिया जे अमोनिया टू नायट्रेट कन्व्हर्जन करतात त्यांच्या ग्रोथवरही 2,4-D मुळे परिणाम होतो. 2,4-D ऑल्सो रिड्युसेस मायकोरायझा. तर मायकोरायझा काय? इट इज द सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन फंजाय अँड रूट्स ऑफ हायर प्लांट्स. तर जे काय हायर प्लांट्स आहेत म्हणजे जे काही झाड आहेत झाडांच्या रूट्स आणि फंजाय यांच्यामध्ये एक सिम्बायोटिक असोसिएशन असतं. तर ती फंजाय काय करते? प्लांटला अवेलेबल असलेले न्यूट्रियन्स फॉस्फरस प्लांटला अवेलेबल करून देते
Mycorrhizal fungi grow within the roots of many plants and help to plant for nutrient uptake. Mycorrhizal fungi काय करतात? त्या प्लांटच्या रूट मध्ये ग्रो होतात आणि प्लांटला न्यूट्रिएंट अपटेक करण्यासाठी मदत करतात. These fungi damaged by herbicide in soil. जर आपण सॉइल मध्ये हार्बिसाइडचं अप्लिकेशन केलं तर मायक्रोरायझा फंजाला डॅमेज होऊ शकतो. एक्झाम्पल हार्बिसाइड ओराझॅलिन अँड ट्रायफ्लोरॅलिन. Herbicide oryzalin and trifluralin both inhibit the growth of certain species of mycorrhizal fungi. तर ओराझॅलिन आणि ट्रायफ्लोरॅलिन हे जे हार्बिसाइड आहेत ते काय करतात? मायक्रोरायझल फंजाची ग्रोथ थांबवतात. त्यामुळे काय होणार? प्लांटला अवेलेबल होणारे न्यूट्रिएंट्स हे प्लांटला पुरवले जाणार नाहीत. नेक्स्ट पॉइंट आहे कंटामिनेशन ऑफ एअर, सॉइल अँड नॉन टार्गेट व्हेजिटेशन. पेस्टिसाइड स्प्रे pesticide spray can directly hit non-target vegetation or can drift or volatilize from treated area and contaminate air, soil and non-target plants. आता पेस्टिसाइडचा स्प्रे घेतला तर त्याचा परिणाम कशावर होऊ शकतो? तर नॉन टार्गेट व्हेजिटेशन, ज्याच्यावर आपल्याला स्प्रे करायचा नाही त्याच्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि पेस्टिसाइड हे हवेमुळे वाहून नेले जाऊ शकतात एका ठिकाणाहून दुसरीकडे. कॅन ड्रिफ्ट म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे ते वाहून नेले जाऊ शकतात. और व्हॉलटालाइज किंवा ते त्यांचं वेफर मध्ये फॉर्म होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. फ्रॉम ट्रीटेड एरिया टू म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट केलंय त्या ठिकाणाहून ते हवेमुळे ड्रिफ्ट होऊ शकतात किंवा व्हॉलटालाइज किंवा त्यांचं वाफ होऊन ते ज्या ट्रीटेड एरिया आहे तिथून दुसरीकडे जाऊ शकतात आणि काय करू शकतात? इट कंटामिनेट एअर, सॉइल अँड नॉन टार्गेटेड प्लांट. तर त्याच्यामुळे काय होणार? एअर, सॉइल त्याचबरोबर नको असलेल्या जे काही व्हेजिटेशन आहे जिथं आपल्याला ते पोचून द्यायचं नाही तिथपर्यंत ही त्या हवेद्वारे वाहून नेले जाऊ शकतात. Drift can account for loss of 2 to 25% of chemical being applied. तुम्ही जे काही फंजीसाइड, इन्सेक्टिसाइड स्प्रे करणार आहात तर ते हवेमुळं 2 ते 25% तुम्ही जेवढं फवारताय त्यापैकी 2 ते 25% हे एका ठिकाणाहून दुसरीकडे जिथे तुम्ही फवारताय तिथून दुसऱ्या भागाकडे ते वाहून नेले जातात. Which can spread over a distance of few yards to a several hundred miles. म्हणजे काही अंतरापासून ते जास्त अंतर 100 miles पर्यंत पण ते हवेमुळे वाहून नेले जाऊ शकतात. As much as 80 to 90% of applied pesticide can be volatilized within a few days of application. तुम्ही जे काही स्प्रे घेतलेला आहे त्यापैकी प्लांटवर स्प्रे घेतलेला आहे, तुमच्या फील्डवर स्प्रे घेतलेला आहे, तर त्यापैकी 80 ते 90% पेस्टिसाइड काय होतं? त्याची वाफ बनवून ते काही ठिकाणापर्यंत वाहून नेले जाऊ शकतात. Many pesticide have been detected in air. तुम्ही जर एअरचं अनालिसिस केलं, ज्या ठिकाणी तुम्ही स्प्रे घेतले त्याच्या जवळच्या एरियामध्ये जर एअरचं अनालिसिस केलं तर त्या एअरमध्ये पण तुम्हाला इन्सेक्टिसाइडचे रेसिड्यू ऑब्झर्व होतील. Plants can also suffer indirectly of pesticide application when harm is done to soil microorganism and beneficial insect. म्हणजे तुम्ही जर इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घेतला तर ते सॉइल मायक्रोऑर्गॅनिझमला
हार्मफुल आहेत त्याप्रमाणे बेनिफिशियल इन्सेक्टला पण हार्मफुल आहेत. सॉइल मायक्रोऑर्गॅनिझम हार्मफुल आहेत, बेनिफिशियल इन्सेक्टला हार्मफुल आहेत, तर त्याचा इफेक्ट इनडायरेक्टली ह्या प्लांटवरही होतो. Pesticides, including those of new generation, are detected in environment. म्हणजे जे काही नवीन पेस्टिसाइड आहेत ते पण इन्व्हायरमेंट मध्ये डिटेक्ट झाले. तर एक्झाम्पल काय आहे, ते कुठले नवीन पेस्टिसाइड ऑब्झर्व झालेले आहेत ते डेक्टॅहल, क्लोरोथॅलोनिल, मेटालाक्लोर, टर्बिफॉस अँड ट्रायफ्लुरॅलिन. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे बघा. लास्ट पॉइंट, नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम. Pesticides are found as common contaminants in soil, air, water, and on non-targeted organism. पेस्टिसाइड हे आपल्याला सॉइल, एअर, वॉटर त्याचबरोबर नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझम वर पण ऑब्झर्व होतात. दे कॅन हार्म plant and animals ranging from beneficial soil microorganism and insect, non-target plants, fish, birds and other wildlife. तर आपल्याला पेस्टिसाइडचा कशामध्ये डिटेक्ट होऊ शकतात किंवा ते कशाला हार्मफुल असतात, तर प्लांटला असतात, ॲनिमलला असतात, बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझमला असतात, इन्सेक्ट, नॉन टार्गेट प्लांट, फिश, बर्ड आणि इतर अदर वाईल्ड लाईफ जे आहे त्यांनाही पेस्टिसाइड हे हार्मफुल आहे. क्लोरोफायरिफॉस, कॉमन कंटामिनंट ऑफ अर्बन स्ट्रीम. शहरामध्ये जर जे काही पाण्याचे प्रवाह आहेत त्याचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस हे इन्सेक्टिसाइड आपल्याला डिटेक्ट होतं. इट इज हायली टॉक्सिक टू फिश अँड he caused fish kill in waterway near treated field or building. तर त्याच्यामुळे काय होतं, फिशवर त्याचा टॉक्सिक इफेक्ट होऊन फिश किल केले जातात. चौधरी येस सर. ऐकायला आलं ना? आलं सर. हा ठीक आहे, ओके. ठीक आहे, मीटिंग एंड करतो. ओके, थँक्यू.